सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्करली। यानंतर त्याला केज न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पुण्यातून सीआयडीचं एक पथक रवाना झालं असून काही वेळातच ते केज न्यायालयात पोहोचेल। मात्र यापूर्वीच केज शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान केज येथील न्यायालय परिसरात वाल्मिक कराडच्या काही समर्थकांकडून दमदाटी केल्याचा प्रकार काही वेळापूर्वीच समोर आला होता। यानंतर आता पोलिसांकडून त्या ठिकाणी जमलेली गर्दी हटवण्यात आली आहे। मात्र केज शहरात सध्या तणावाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे वाल्मिक कराडला आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार का आणि या संदर्भातली आज सुनावणी होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। फोन करायचा